हाय, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी ऐश्वर्या. मी रोहित. तर आज आहे आमचा गोव्यामधला डे 2 आणि आता आम्ही जाणार आहोत साऊथवरून नॉर्थला. पण आता काही आमच्या प्लेसेस साऊथमध्ये सुद्धा एक्सप्लोअर करायचे राहिलेले आहेत. तर जाता त्यासुद्धा एक्सप्लोअर करणार आहोत आणि मग इथून आम्ही डिरेक्टली जाणार आहोत नॉर्थला. तर आजच्या दिवसात आता आम्ही काय काय करतो आहे, कुठे कुठे जातो आहे हे बघायला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. स्टे ट्यून. हे बघा, सकाळी सकाळी माझ्या नवऱ्याने नाश्त्याला मॅगी पण बनवली आहे. आम्ही आवरेपर्यंत तो कुठे बघूयात. ठीक आहे, इथे माझी पण प्लेट रेडी आहे. तर आत्ताच आम्ही आमच्या एअरबीएनबीपासून जे एक जवळच बीच आहे, झालर बीच, तर तिथे आलो आहे. अगदी आम्हाला 1.7 किलोमीटर्सच होता. तर आता थोडंसं बीचवर एन्जॉय करतो आणि मग बघूयात काहीतरी खाऊन मग नॉर्थला निघणार. हा बीच इतका क्यूट आहे की इथे असं छोटे छोटे सगळे शिंपले किनाऱ्यावर आलेले आहेत आणि हव्या त्या कलरमध्ये दिसत आहेत. पिंक आहे, ब्लू, येलो, ऑफ व्हाईट, ब्लॅक. ओ माय गॉड, जस्ट लुक ॲट दिस. तर बीचवर छान एन्जॉय केल्यानंतर आता बीच साईडचं एक रेस्टॉरंट आहे, तर तिथे जेवून मग फायनली आम्ही नॉर्थला निघणार आहोत. हे आता वेज झालं ना, आणि त्यानंतर आमचं सी फूड सिझलर सुद्धा आलं आहे. दाखव ना पुढे. ओ येस. आता पटपट छान खाऊन घेतो आणि मग निघतो. तर हाय, मी सांगायला विसरले मग अशी आम्ही आल्या पटकन आवरायला घेतलं, त्यामुळे मग अपडेट द्यायचा राहून गेला माझा. तर आता आम्ही आलो आहे फायनली नॉर्थला आणि आता इथून जाणारे पुन्हा कुठल्या तरी जवळपासच्या बीचला जाऊ आणि थोडंफार तिथे एन्जॉय करून मग जेवून पुन्हा घरी येऊ आणि मग दुसऱ्या दिवशी आता बघूयात उद्या काय काय कुठे कुठे जाता येईल, कारण आम्हाला यायला ॲक्च्युली लेट झाला आहे बराच. ऑलमोस्ट आत्ता 7 वाजलेत आम्हाला. आम्ही अराऊंड 5:45 आलो होतो. तर पटकन आवरून आता निघतो, कारण बरंच आम्हाला ट्रॅफिकसुद्धा दिसतं आहे खाली. तर यश चला. बाय द वे, हे आमचं भंडारी फार्म्स आहे, नॉर्थमधलं एअरबीएनबी, आणि 3rd फ्लोअरला आहे विथ नो लिफ्ट ॲक्च्युली, बट ठीक आहे, छान आहे, त्यामुळे सेफ आहे. आणि ही खाली स्विमिंग पूल आहे आणि हा बाकीचा बाहेरचा एरिया. तर चला, मी तुम्हाला आमच्या नॉर्थमध्ये आम्ही जिथे राहिलो आहे तिथल्या रूमची टूर देते. सो हा आहे आमचा एअरबीएनबी इन नॉर्थ गोवा. इथे आम्ही राहिलो होतो 2 दिवस. खूप असा ह्यूज मोठा हॉल आहे. त्यानंतर इथे ही अशी मोठी बाल्कनी आहे आणि हा जो रोड दिसतो तुम्हाला, हा इथून पुढे 1 किलोमीटरवर लगेचच बागा पण आहे. तर आता आपण किचन पण बघूयात. हे एकदम फुल्ली मॉडिफाईड असं किचन आहे. अगेन वॉश बेसिन अँड एव्हरीथिंग इज देअर. हा सेट आउट एरिया आपला पूर्ण. इथे डायनिंग आहे आणि आता इथे आहे आपली फर्स्ट रूम. दिस इज द फर्स्ट बेडरूम. आणि अगेन आता आपण सेकंड जाऊयात. इथे आहे वॉशरूम. देन ही आहे सेकंड मास्टर बेडरूम विथ बाल्कनी. हाय. आणि याचा ओव्हरऑल लुक आहे रूमचा. हिअर इज द वॉशरूम अगेन. सो या,
भयानक लेट झालं आहे आम्हाला, तर आता आम्ही पळतो पटकन. ॲक्च्युली आम्ही ठरवतो एक वेळ, पण कधीच ती वेळ पाळली जात नाही आमच्याकडून. चल लवकर लवकर जाऊ. येस चला. मस्त आम्ही बीचला एन्जॉय केलं. त्याच्यानंतर आता बाहेर निघालो होतो, तर आमचा थोडासा रोड चुकला पार्किंगला जायचा. तर आम्ही जे अरंबोलच्या इथे जे मेन मार्केट आहे रोडला, तर तिथे आलो आहोत. आणि तिथे सुद्धा खूप छान छान ऑप्शन्स आहेत. तुम्हाला थोडंसं बार्गिन करावं लागतं, पण मिळून जातं जे तुम्हाला हवं आहे ते. तर हे असं छान मार्केट असतं. इथे बाहेरच शॉप्स असतात, तिथे आपण आपल्याला हवं ते परचेस करू शकतो. त्याचे छान क्यूट बॅग्स आहेत इथे. त्याच्यानंतर हे असे छोटे छोटे जे ड्रीम कॅचर आहेत ते आहेत 50 रुपीजला. दिल्याच्या क्यूट टोट बॅग्स आहेत. इथे आपले मॅग्नेट्स आहेत, अँकलेट्स वगैरे असे बरेचसे ऑप्शन्स आहेत इथे. तर तसं प्रॉब्लेम असा झाला की आम्हाला थोडंसं चिल आणि रिलॅक्स हवं होतं थोडंसं. तर आम्ही अरंबोल बीचला गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर खूप लाऊड म्युझिक होतं आणि त्या आवाजामध्ये आम्हाला बोलणं रात्र शक्य नव्हतं. की सतत म्हणजे कुठल्याही ट्रॅक्सवर जा तुम्हाला सतत आवाज येत होते सगळ्या सॉंग्सचे. त्यामुळे मग तिथे आम्हाला कम्फर्टेबली बोलता येणार नव्हतं, म्हणून मग आम्ही तिथे व्हिडिओ वगैरे घेणं स्किप केलं आणि थोडं एन्जॉय केलं चौघंजणं मिळून. गप्पा गोष्टी छान झाल्या वगैरे सगळं. आणि मग तिथून आम्हाला निघायला रात्रीचे 11:30 झाले. 11:30 वाजता मग निघून आम्हाला अराऊंड अर्धा तासाचं ड्रायव्हिंग होतं. अराऊंड अर्धा तासाने मी 12पर्यंत इथे आलो. त्यामुळे मग आम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये जास्त रात्रीचं शूट नाही मला ॲक्च्युली घेता आलं.